नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज शाश्वत विकासाचा भाग 5. आजच्या भागामध्ये आपण 17 शाश्वत विकास उद्दिष्ट किंवा 17 शाश्वत विकास ध्येय समजावून घेणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण MDGs म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, ज्याला आपण सहस्त्रक विकास ध्येय किंवा शतकोत्तर विकास ध्येय असं म्हणतो, त्याचा अभ्यास केला होता. या भागामध्ये आपण SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकास ध्येय अभ्यासणार आहोत आणि त्याच्यावरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करणार आहोत. तर शाश्वत विकास ध्येय समजावून घेताना मागच्या भागामध्ये मी तुम्हाला शाश्वत विकास परिषद सांगितलेली होती. त्याच्यामध्ये मी एक विषय पत्रिका सांगितलेली होती. त्या विषय पत्रिकेचं नाव सांगितलेलं होतं. त्या विषय पत्रिकेचं नाव जर तुमच्या लक्षात असेल तर तुमच्या लक्षात येईल. मी पुन्हा एकदा सांगतो त्या विषय पत्रिकेचं नाव. विषय पत्रिकेचं नाव आहे ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि या विषय पत्रिकेचा स्वीकार 193 सदस्य देशांनी केलेला होता 25 सप्टेंबर 2015ला. या विषय पत्रिकेमध्ये काय होतं तर या विषय पत्रिकेमध्ये ही 17 विकास ध्येय जी आपण अभ्यासणार आहोत त्याचा समावेश होता. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हटलं होतं की त्या विषय पत्रिकेमध्ये 17 ध्येय, 169 लक्ष्य आणि 92 परिच्छेदांचा समावेश होता. तर अशा प्रकारे ही जी 17 ध्येय आहेत ते 169 लक्ष्यांच्या माध्यमामधून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ही ध्येय 2030 पर्यंत गाठण्यात येणार होती. म्हणजे सुरुवातीला आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. 17 ध्येय 169 लक्ष्यांच्या माध्यमातून साध्य करायची आहेत. विषय पत्रिकेचे नाव मी तुम्हाला सांगितलं. याशिवाय 306 राष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक सुचवण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी 306 राष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक कोणी सुचवलंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आणि किती सुचवलंय तर आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये एक मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाचं नाव आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय. तर हे मंत्रालय आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. सांख्यिकी कार्यक्रम व कार्यान्वयन मंत्रालय. काय केले या मंत्रालयाने? 306 निर्देशांक सुचवलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील 306 निर्देशांक सुचवलेले आहेत या मंत्रालयाने सुचवले. हे सुरुवातीला लक्षामध्ये ठेवा, हे महत्त्वाचं आहे. हे निर्देशांक कशा संबंधी आहेत? 17 शाश्वत विकास ध्येय मोजता येतील अशा प्रकारचे हे निर्देशांक आहेत आणि अशा प्रकारचे 306 राष्ट्रीय निर्देशांक सांख्यिकी कार्यक्रम आणि कार्यान्वयन मंत्रालयाने सुचवलेले आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं. इंग्रजीमध्ये याचं नाव जर तुम्हाला सांगितलं तर ते आणखी चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षामध्ये राहू शकतं. तर याला मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या नावाने ओळखलं जातं. आणि या मंत्रालयाची आणखी माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर थोडक्यात जाता जाता लक्षात ठेवा 15 ऑक्टोबर 1999ला या मंत्रालयाची स्थापना झालेली होती. 15 ऑक्टोबर 1999ला. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे 17 ध्येय 169 लक्ष्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं. आणि आपण असंही म्हटलं की या 17 ध्येयांसंबंधी राष्ट्रीय स्तरावरचे 306 निर्देशांक सुचवले सांख्यिकी कार्यक्रम आणि कार्यान्वयन मंत्रालयानं, ज्याला आपण असंही म्हटलं की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. तर अशा प्रकारे हे जे 169 लक्ष आहेत तर ते 169 लक्ष 231 निर्देशांकामध्ये विभागलेली आहेत. ही 169 लक्ष 231 निर्देशांकामध्ये विभागली आहेत. तर हे मुद्दे सुरुवातीला आपल्याला लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. आपण काय शिकतोय हे सुरुवातीला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे 17 ध्येय 169 लक्ष हे सगळं 231 निर्देशांकामध्ये विभागलेले आहेत. आणि या सांख्यिकी कार्यक्रम आणि कार्यान्वयन मंत्रालयाचं लक्षात ठेवायचं 306 निर्देशांक सुचवलेत
17 शाश्वत विकास ध्येय याच्याशी संबंधित असणारे 17 शाश्वत विकास ध्येय मोजता येतील अशा प्रकारचे हे 306 राष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक आहे. म्हणजे हा आपला सुरुवातीचा टप्पा झाला. आता आपण प्रत्यक्षात 17 शाश्वत विकास ध्येय कोणती आहेत, त्याच्यावरती कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत हे समजावून घेऊयात. पहिलं शाश्वत विकास ध्येय नो पॉवर्टी, दुसरं शाश्वत विकास ध्येय झिरो हंगर. म्हणजे या ठिकाणी एक एक शाश्वत विकास ध्येय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नो पॉवर्टी यालाच आपण दारिद्र्य निर्मूलन असं मराठीमध्ये म्हटलेलं आहे. दारिद्र्य निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन असंही याला आपण म्हणतो. दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे. आपण सुरुवातीलाच म्हटलं शाश्वत विकास ध्येय साध्य करायचे 2030 पर्यंत साध्य करायचे. म्हणजे जगातील सर्व प्रकारचं दारिद्र्य 2030 पर्यंत आपल्याला दूर करायचं आहे. हे आपलं उद्दिष्ट आहे दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीत. मग हे झालं जगाच्या दृष्टिकोनातून. पण नीती आयोगाचा एक अहवाल आलेला आहे 2021 मध्ये आणि त्या अहवालानुसार या दारिद्र्य निर्मूलनामध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानी आहे हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तामिळनाडू राज्य हे अव्वल स्थानी आहे. तामिळनाडू हे राज्य अव्वल स्थानी आहे. दारिद्र्य निर्मूलन, जगातलं दारिद्र्य निर्मूलन दूर करायचं आहे 2030 पर्यंत. सगळ्या प्रकारचं दारिद्र्य दूर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा जर विचार केला तर नीती आयोगाचा एक अहवाल आला आहे. त्या अहवालानुसार या दारिद्र्य निर्मूलनामध्ये भारतात सर्वात अव्वल स्थानी कोणतं राज्य आहे तर तामिळनाडू राज्य आहे असं त्याच्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. दुसरं उद्दिष्ट पहा झिरो हंगर. साहजिकच आहे, तुमच्या लगेच लक्षात आलं असेल उपासमारीचं निर्मूलन. उपासमारीचे निर्मूलन, उपासमारीचे निर्मूलन, झिरो हंगर. उपासमार दूर करायची, काय करावं लागेल थोडक्यात विचार करा. उपासमार जर दूर करायची असेल तर अन्न सुरक्षा द्यावी लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला अन्न सुरक्षा प्राप्त करावी लागणार आहे. याशिवाय पोषणामध्ये वाढ करावी लागेल. शाश्वत शेतीला आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की हे उपासमारीचं निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्याला केंद्र सरकारनं राज्य सरकारनं राबवलेल्या दिसत आहेत. त्यांचा अभ्यास आपण करतोय. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या योजनांमध्ये त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. तशा प्रकारे उपासमार दूर करताना अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत आणि मग अन्न सुरक्षा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत आणि पोषणामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि हे सगळं करत असताना अन्नधान्याचं उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून शाश्वत शेतीला प्रोत्साहन दिलं जात आहे. तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला उपासमारीचं निर्मूलन करायचं आहे. मग ज्याप्रमाणे या दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीत नीती आयोगाने जो अहवाल दिला त्याच्यामध्ये तामिळनाडू राज्य अव्वल क्रमांकावरती होतं, त्याचप्रमाणे उपासमारीच्या निर्मूलनाच्या बाबतीत झिरो हंगरच्या बाबतीत केरळ राज्य हे अव्वल स्थानी आहे. तर हे पण जाता जाता लक्षामध्ये ठेवा. केरळ राज्य अव्वल स्थानी आहे हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण पुढचं उद्दिष्ट पाहूयात. तिसरं उद्दिष्ट आहे गुड हेल्थ अँड वेल बिईंग. गुड हेल्थ अँड वेल बिईंग म्हणजे चांगलं आरोग्य. विचार करा चांगलं आरोग्य कसं जगता येईल आणि कोणासाठी आहे हे चांगलं आरोग्य. संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून हे आपण शाश्वत विकास ध्येयांचा विचार करतोय. म्हणजे संपूर्ण जगामधील सर्व वयामधील लोकांसाठी चांगलं आरोग्य आवश्यक आहे. मग हे चांगलं आरोग्य कसं जगता येईल तर चांगलं आरोग्य जगण्यासाठी निरोगी जीवनाची खात्री आपल्याला जनतेला द्यावी लागेल. मग काय होईल, निरोगी जीवनाची खात्री जर आपण जनतेला दिली तर सर्वांमध्ये चांगल्या स्वास्थ्याची भावना निर्माण होईल. मग भारतामध्ये अशी कोणती योजना राबवली जाते का तर भारतामध्ये एक योजना तुम्हाला दिसेल आयुष्यमान भारत योजना. आयुष्यमान भारत योजनेचं उद्दिष्टच हे आहे की शाश्वत विकास ध्येयाचं हे जे तिसरं उद्दिष्ट आहे गुड हेल्थ अँड वेल बिईंग हे साध्य करायचं आहे. आयुष्यमान भारत योजना याचं उद्दिष्ट आहे
शाश्वत विकासाचं तिसरं ध्येय साध्य करायचं आहे, त्या उद्देशाने आपल्याला ही योजना राबवलेली दिसते. चांगले आरोग्य, चांगले आरोग्य. तशा प्रकारे या दृष्टिकोनातून आयुष्यमान भारत योजना भारतामध्ये राबवली जाते. आपण म्हटलं की संपूर्ण जगातील सर्व प्रकारच्या वयातील आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त करून द्यायचं आहे. मग आपल्याला निरोगी जीवनाची खात्री द्यावी लागेल. निरोगी जीवनाची खात्री दिली तर काय होईल? सर्वांमध्ये चांगल्या स्वास्थ्याची भावना निर्माण होईल. मग भारतामध्ये सुद्धा हे ध्येय गाठता यावं म्हणून आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आलेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचे. मग या तिसरं ध्येय गाठण्यासाठी नीती आयोगानुसार कोणतं राज्य अव्वल क्रमांकावरती आहे? तर गुजरात राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. गुजरात राज्य अव्वल क्रमांकावरती आहे तिसरं ध्येय गाठण्यामध्ये भारतामध्ये, लक्षात ठेवायचं. चौथं ध्येय पहा, क्वालिटी एज्युकेशन. आता या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल की दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे. क्वालिटी एज्युकेशन म्हणजे दर्जेदार शिक्षण. आपण या ठिकाणी लिहून घेऊयात, दर्जेदार शिक्षण. क्वालिटी एज्युकेशन, दर्जेदार शिक्षण. दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे, पण कोणत्या प्रकारचं ते शिक्षण असलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर सर्वसमावेशक शिक्षण असलं पाहिजे आणि सर्वसमावेशक आपल्याला सर्वांना दर्जेदार शिक्षण द्यायचं आणि आयुष्यभर प्रत्येकाला काही ना काहीतरी करता येईल अशा प्रकारच्या संधी आपल्याला या दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमामधून लोकांना उपलब्ध करून द्यायच्यात, जनतेला उपलब्ध करून द्यायच्यात. ज्याप्रमाणे या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचं उद्दिष्ट होतं की शाश्वत विकास ध्येयाचं तिसरं ध्येय गाठायचं, त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अभियान या अभियानाचं उद्दिष्ट आहे शाश्वत विकासाचं चौथं ध्येय गाठायचं आहे. समग्र शिक्षा अभियान याचं उद्दिष्ट आहे की चौथं उद्दिष्ट शाश्वत विकासाचं गाठायचं आहे. आणि या दर्जेदार शिक्षणामध्ये आपल्या भारतामधील नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार कोणतं राज्य अव्वल क्रमांकावरती असेल? तर बरोबर तुमच्या मनामध्ये जे आहे ते केरळ राज्य. केरळ राज्य हे अव्वल क्रमांकावरती आहे दर्जेदार शिक्षण गाठण्याच्या बाबतीमध्ये. तर या ठिकाणी आपण घेऊयात केरळ, तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे दर्जेदार शिक्षण द्यायचं, सर्वांना समान न्याय्य पद्धतीने दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे आणि सर्वांना आयुष्यभर त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही करता येतील अशा प्रकारच्या संधी या दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमामधून आपल्याला उपलब्ध करून द्यायचं. आणि आपण म्हटलं की अशा प्रकारे या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या देशामध्ये समग्र शिक्षा अभियान राबवलं जात आहे. आणि या संपूर्ण चौथं ध्येय गाठण्यासाठी कोणतं राज्य अव्वल क्रमांकावरती आहे? तर केरळ राज्य अव्वल क्रमांकावरती आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. पाचवं ध्येय पहा, जेंडर इक्वॅलिटी, लैंगिक समानता. लैंगिक समानता दूर करायची आपल्याला, असमानता. लैंगिक समानतेच्या माध्यमातून जेवढी असमानता आहे ती आपल्याला दूर करायची. कशी करायची? तर आपल्याला लैंगिक समानता जर साध्य करायची असेल तर महिला आणि मुलींचं सबलीकरण करावं लागेल. मग त्यासाठीही आपल्या देशामध्ये काही योजना चालू आहेत. आणि लैंगिक समानतेच्या बाबतीत नीती आयोगाने जो निष्कर्ष काढला त्याच्यामध्ये छत्तीसगड हे राज्य अव्वल क्रमांकावरती येतं. छत्तीसगड हे राज्य या ठिकाणी अव्वल क्रमांकावरती आहे, हे लक्षात ठेवायचं पाचवं ध्येय गाठण्यामध्ये. त्याच्यानंतर पहा, सहावं ध्येय कोणतं आहे? सहाव्या ध्येयाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, म्हणजे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता अशा प्रकारचं हे उद्दिष्ट आहे. स्वच्छ पाणी व स्वच्छता हे उद्दिष्ट आहे. आता हे सहावं ध्येय आहे शाश्वत विकासाचं. मग स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यायचं,
आणि सर्वांना उपलब्ध करून द्यायचं आहे. नुसतंच उपलब्ध करून द्यायचं नाही, तर अशा प्रकारची हे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता उपलब्ध करून देण्यासाठी त्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल आणि ते नियोजन शाश्वत असलं पाहिजे. तशा प्रकारे शुद्ध पाणी आणि स्वच्छता हे ध्येय गाठायचं आहे. 6वं ध्येय आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी नीती आयोगाचा निष्कर्ष असा आहे की हे ध्येय गाठण्यामध्ये भारतामध्ये गोवा हे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. गोवा अव्वल क्रमांक हे लक्षात ठेवा. गोवा हे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे हे ध्येय गाठण्यामध्ये. तशा प्रकारे हे 6वं ध्येय आहे, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता हे लक्षामध्ये ठेवायचं. 7वं उद्दिष्ट पहा, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, आपल्याला परवडण्याजोगी पण ऊर्जा पाहिजे आणि स्वच्छ ऊर्जा आपल्याला पाहिजे. मग कशी ऊर्जा असेल ती? पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा असली पाहिजे. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, परवडण्याजोगी आणि स्वच्छ ऊर्जा. परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा. परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा आपल्याला पाहिजे आणि ही ऊर्जा पुनर्निर्मितीक्षम असणार आहे. आता या ठिकाणी सर्वांना परवडण्याजोगी पाहिजे, विश्वसनीय पाहिजे आणि अशा प्रकारची ऊर्जा शाश्वत पद्धतीनं आपल्याला उपलब्ध झाली पाहिजे. आणि या बाबतीत जर आपण विचार केला की नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार कोणतं राज्य अव्वल क्रमांकावरती आहे, तर आपल्याला सांगता येईल की एकूण 15 राज्य अव्वल क्रमांकावरती आहेत. 15 राज्य अव्वल क्रमांकावरती आपल्याला असलेली दिसतात. आणि या 15 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. महाराष्ट्राचा समावेश या 15 राज्यामध्ये होतो. तशा प्रकारे परवडण्याजोगी स्वच्छ ऊर्जा शाश्वत पद्धतीनं उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्यानंतर पहा, डिसेंट वर्क, चांगले काम आणि इकॉनॉमिक ग्रोथ. आपण डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ झाली पाहिजे. चांगला रोजगार व आर्थिक वाढ. चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ झाली पाहिजे. आता ही वाढ निरंतर असली पाहिजे, सातत्याने होत असलेली पाहिजे, सर्वसमावेशक पाहिजे आणि हे सगळं करत असताना शाश्वत जी आर्थिक वाढ आहे त्या आर्थिक वाढीला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. शाश्वत आर्थिक वाढ जर झाली तर काय होईल? शाश्वत आर्थिक वाढ जर झाली तर उत्पादक रोजगाराची निर्मिती होईल आणि उत्पादक रोजगाराची निर्मिती झाली तर सर्वांना चांगलं काम आपल्याला पुरवता येणार आहे. अशा प्रकारे चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ हे आपलं 8वं शाश्वत विकास ध्येय आहे. आणि मग हे विकास ध्येय साध्य करण्यामध्ये नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार हिमाचल प्रदेश हे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे 8वं शाश्वत विकास ध्येय गाठण्यामध्ये. त्यानंतर 9वं शाश्वत विकास ध्येय आपण पाहूयात, इंडस्ट्री, इनोव्हेशन, उद्योग नाविन्यता अँड इन्फ्रास्ट्रक्चर. उद्योग नाविन्यता आणि पायाभूत सुविधा. उद्योग नाविन्यता पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा असं आपल्याला या ठिकाणी 9वं शाश्वत विकास ध्येय म्हणता येईल. इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. मग पायाभूत सुविधांची उभारणी केली पाहिजे. पण ही पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना ती पायाभूत सुविधांची उभारणी सुयोग्य पद्धतीने झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की ज्यावेळेस आपण पायाभूत सुधारणा करू त्यावेळी ती पायाभूत सुधारणांची
पद्धत सर्वसमावेशक असली पाहिजे, शाश्वत असली पाहिजे, औद्योगिकीकरण झालं पाहिजे आणि औद्योगिकीकरण करत असताना ते औद्योगिकीकरण जागतिक स्तरावरती नेण्यासाठी, जागतिक स्तरावरती टिकून राहण्यासाठी आपल्याला नाविन्यतेला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे, इनोव्हेशनला प्रोत्साहन द्यावं लागणार. तर अशा प्रकारे सुयोग्य पायाभूत सुविधांची उभारणी आपल्याला करावी लागणार आहे. म्हणून आपलं 9वं शाश्वत विकास ध्येय आहे इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. मग आता आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल की नीती आयोग जो आहे त्या नीती आयोगाने कोणतं राज्य याच्यामध्ये अव्वल क्रमांकावरती आहे असं दर्शवलेलं आहे. तर ते राज्य आहे गुजरात. गुजरात राज्य अव्वल क्रमांकावरती आहे असं दर्शवण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज, असमानता दूर करणे. रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज, असमानता दूर करायची किंवा असमानतेमध्ये घट आणायची आहे. घट आणणे. रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज, असमानतेमध्ये आपल्याला घट आणायची, असमानता दूर करायची किंवा कमी करायची. हे कसं केलं जाईल, असमानता कशी दूर करता येईल? आपण जगाच्या स्तरावरती जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला विकसनशील राष्ट्र आढळतात, अविकसित राष्ट्र आढळतात, विकसित राष्ट्र आढळतात. मग या राष्ट्रांनी काय करायचंय की देशादेशामधील जी असमानता आहे ती देशादेशामधील असमानता दूर करायची आहे. तशा प्रकारे 10वं शाश्वत विकास उद्दिष्ट आहे असमानतेमध्ये घट आणायची. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मग वेगवेगळ्या देशांना मदत केली जाईल आंतरराष्ट्रीय स्तराकडून, विकसित राष्ट्राकडून, संयुक्त राष्ट्रसंघाकडून आणि अशा प्रकारे असमानता आपल्याला कमी करायची आहे. मग नीती आयोगाचा जो निष्कर्ष आला आहे त्याच्यानुसार मेघालय हे राज्य भारतामध्ये अव्वल क्रमांकावरती आहे 10वं शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी. मेघालय हे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे 10वं शाश्वत विकास उद्दिष्ट गाठण्यासाठी. आता 11वं शाश्वत विकास ध्येय पाहूयात. सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. सस्टेनेबल शाश्वत शहर अँड कम्युनिटीज आणि शाश्वत समाज. शाश्वत शहर आणि शाश्वत समाज असं आपण म्हणूयात. शाश्वत शहरे व शाश्वत समाज. शाश्वत शहरे आणि शाश्वत समाज. तशा प्रकारे 11वं शाश्वत विकास ध्येय आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, म्हणजे शाश्वत शहर आणि शाश्वत समाज. शाश्वत शहर, शाश्वत समाज निर्माण करायचे. काय करावं लागेल तर सुरुवातीला आपल्याला ज्या शहर आहेत त्या शहरांमध्ये मानवी अधिवासासाठी, मानव ज्या ठिकाणी राहतो तो अधिवास सर्वसमावेशक बनवावा लागेल, तो अधिवास सुरक्षित बनवावा लागेल. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जो विकास करायचा आहे तो विकास लवचिक आणि शाश्वत असला पाहिजे. शहरं आणि मानवी अधिवास हे सर्वसमावेशक असले पाहिजेत, सुरक्षित असले पाहिजेत. शाश्वत विकास करताना तो लवचिक असला पाहिजे. तशा प्रकारे आपलं 11वं शाश्वत विकास ध्येय आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, म्हणजे शाश्वत शहर आणि शाश्वत समाज. आणि याचा जर आपण विचार केला तर या 11व्या शाश्वत विकास ध्येय गाठण्यामध्ये भारतातलं पंजाब राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. पंजाब राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. 12वं पहा, रिस्पॉन्सिबल कंझम्पशन अँड प्रोडक्शन. रिस्पॉन्सिबल कंझम्पशन अँड प्रोडक्शन म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की साधनांचा वापर करायचा आहे पण तो जबाबदारीनं करायचा आहे. म्हणजे साधनांचा जबाबदार वापर. साधनांचा जबाबदार वापर आपल्याला करायचा आहे. तर हे 12वं शाश्वत विकास ध्येय आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे शाश्वत उत्पादन असलं पाहिजे आणि जो आपला उपभोग आहे त्या उपभोगाचा आकृतीबंध आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात साधनांचा जबाबदार वापर आपल्याला करता आला पाहिजे. आणि याच्यामध्ये
नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार जे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे त्या राज्याचं नाव आहे त्रिपुरा. त्रिपुरा हे राज्य 12वं शाश्वत विकास ध्येय गाठण्यामध्ये अव्वल क्रमांकावरती आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर 13वं पहा, क्लायमेट चेंज. आता काही क्लायमेट ॲक्शन म्हणूयात आपण याला, क्लायमेट ॲक्शनच आहे. तर क्लायमेट ॲक्शन म्हणजे पर्यावरण बदलावरती आपल्याला कृती करायची, ॲक्शन कृती, पर्यावरण बदलावर कृती. पर्यावरण बदलावरती आपल्याला कृती करायची. कशी करायची आहे? पर्यावरण बदल होतात, त्याचे परिणाम पर्यावरणावरती होतात, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मग हा ऱ्हास होत असताना जे परिणाम पर्यावरण बदलामुळे झालेले आहेत त्याच्यावरती आपल्याला तात्काळ कारवाई करायची आहे. म्हणून हे 13वं शाश्वत विकास ध्येय टाकण्यात आलेले आहे, क्लायमेट ॲक्शन. पर्यावरण बदलावरती तात्काळ कारवाई करणं, पर्यावरण बदल आणि त्याचे झालेले परिणाम याच्यावरती तात्काळ कारवाई करणं. आता या ठिकाणी मी तुम्हाला जर असं विचारलं की पर्यावरण बदल आणि त्याचे परिणाम याची तात्काळ कारवाई आपल्याला कोणत्या कराराच्या चौकटीत राहून करावी लागते? कोणता करार आहे की त्या कराराच्या चौकटीमध्ये राहून पर्यावरण बदल आणि त्यांचे परिणाम यावरती तात्काळ कारवाई आपल्याला करता येते? तर तो करार आहे UNFCC. आपण याचा अभ्यास केला होता, तुमच्या लक्षात असेल तर. UNFCC हा करार आहे. या कराराच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला पर्यावरण बदल आणि त्याचे जे परिणाम आहेत त्या परिणामांवरती तात्काळ कारवाई करता येते. आणि मग पर्यावरण बदलावरती कृती आपण म्हणतोय, तात्काळ कारवाई करायची. तर याच्यामध्ये भारतामधील जे अव्वल क्रमांकाचं राज्य आहे ते ओडिशा आहे. ओडिशा हे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे 13वं शाश्वत विकास ध्येय गाठण्यामध्ये, UNFCC. याचा जर विचार केला तर आपण याचा लॉंग फॉर्म सांगितलेला होता या कराराचा, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क क्लायमेट चेंज. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क क्लायमेट चेंज याला आपण UNFCC असं म्हटलेलं होतं. आणि मराठीमध्ये याला आपण काय म्हटलेलं होतं आठवतंय का? पर्यावरण बदलावरची अभिसंधी चौकट असं म्हटलेलं होतं. UNFCC संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट म्हणजे आपल्याला युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क क्लायमेट चेंज असं म्हटलेलं होतं. आणि या UNFCCच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला पर्यावरण बदल आणि त्याचे जे परिणाम आहेत त्या परिणामांवर तात्काळ कृती करायची आहे, तात्काळ कारवाई करायची आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग या UNFCCचा उद्देश काय होता हे पण मी सांगितलेलं होतं. आपण म्हणतो की पर्यावरणाला हरितगृह वायू घातक ठरतात. मग या UNFCCचा उद्देश आहे किंवा आपल्याला असं सांगता येईल की संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण बदलावरील जी अभिसंधी चौकट आहे त्या चौकटीचा उद्देश असा आहे की पर्यावरणामधील जे हरितगृह वायू आहेत त्या हरितगृह वायूंचं प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल, घातक ठरणार नाही यापेक्षा कमी ठेवणं हा उद्देश आहे UNFCCचा. आणि 21 मार्च 1994ला हा करार अंमलात आलेला होता. आणि याच्यामध्ये आपण 2 करार सांगितले होते, क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस ॲग्रीमेंट. 197 देशांनी या कराराला मंजुरी दिलेली होती. लक्षात येते. आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊयात आपण. 13वं शाश्वत विकास ध्येय आहे क्लायमेट ॲक्शन, ज्याला आपण पर्यावरण बदलावरील कृती असं म्हणतो. कृती कशी करायची? पर्यावरण बदल होताना त्याच्यावर होणारे परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास हा दूर करण्यासाठी आपल्याला तात्काळ कार्यवाही करायची. आणि ही कार्यवाही करत असताना UNFCC या कराराच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला कार्यवाही करायची आहे. आणि याच्यामध्ये ओडिशा हे राज्य अव्वल क्रमांकामध्ये आहे 13वं शाश्वत विकास ध्येय गाठण्यामध्ये. आता या ठिकाणी पुढचं पहा 14, लाईफ बिलो वॉटर, जल जीवन असं आपण याला म्हणूया, जल जीवन. काय अर्थ असेल याचा? शाश्वत विकासाचं हे 14वं उद्दिष्ट आहे. आणि या शाश्वत विकासासाठी
आपल्याला समुद्र आणि सागरी संसाधनांचा वापर करायचा आहे आणि तो वापर कसा असला पाहिजे, शाश्वत असला पाहिजे. मग आपल्याला त्याचं जतन पण करता आलं पाहिजे, संरक्षण पण करता आलं पाहिजे. जल जीवन, शाश्वत विकासाचं 14वं उद्दिष्ट. मग शाश्वत विकासासाठी या उद्दिष्टामध्ये काय अपेक्षित आहे, तर समुद्र आणि सागरी संसाधनं जी आहेत त्या समुद्र आणि सागरी संसाधनाचा आता आपल्याला शाश्वत वापर समाजासाठी करायचा आहे, त्यासाठी त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार एक राज्य असं आहे की ते अव्वल क्रमांकामध्ये आहे शाश्वत विकास ध्येय गाठण्यामध्ये. त्या राज्याचं नाव आहे ओडिशा. ओडिशा, त्या राज्याचं नाव आहे ओडिशा. अशा प्रकारे हे 13वं आणि हे 14वं शाश्वत विकास ध्येय आहे. 15वं शाश्वत विकास ध्येय लाईफ ऑन लँड, भूजीवन असं आपण याला म्हणूया. भूजीवन, लाईफ ऑन लँड, भूजीवन. आता या ठिकाणी पहा, भूजीवन कसं असलं पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण या भूजीवनावरती आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याला पृथ्वीवर राहत असताना, जगत असताना पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, पर्यावरणाचं पुनर्वसन करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना पर्यावरणाच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. याशिवाय वाळवंटीकरण रोखणं गरजेचं आहे, वाळवंटीकरणाला तोंड देणं गरजेचं आहे. जमिनीवरती जे अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण थांबवणं गरजेचं आहे. जैवविविधतेचा जो ऱ्हास होतोय तो ऱ्हास थांबवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं भूजीवन असलं पाहिजे, आपण ज्याला लाईफ ऑन लँड असं म्हणतोय. मग भूजीवनामध्ये सुद्धा एक राज्य प्रथम क्रमांकावरती, अव्वल क्रमांकावरती आहे. नीती आयोगाचा जो निष्कर्ष आला आहे त्यानुसार अरुणाचल प्रदेश हे राज्य, अरुणाचल प्रदेश हे राज्य अव्वल क्रमांकावर आहे. तशा प्रकारे 15वं शाश्वत विकास ध्येय लाईफ ऑन लँड. 16वं पहा, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. पहा, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, सबळ संस्था असल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला शांतता आणि न्याय याबद्दल, शांतता, न्याय आणि सबळ संस्था, स्ट्रॉंग, मजबूत संस्था असल्या पाहिजेत. कशासाठी पाहिजेत, पहिला मुद्दा हे पाहिजे. 16वं शाश्वत विकास ध्येय आहे, हे कशासाठी पाहिजे, शाश्वत विकास साध्य करता यावा म्हणून आपल्याला शांतता, न्याय आणि मजबूत संस्था, सबळ संस्थांची आवश्यकता आहे. म्हणजे याला आपल्याला असंही म्हणता येईल सर्वसमावेशक संस्था. मग त्या संस्थांमार्फत सर्वांना न्याय पुरवता आला पाहिजे. या संस्था प्रभावी असल्या पाहिजेत, या संस्था त्यांच्या कार्यासाठी जबाबदार असल्या पाहिजेत आणि या संस्था सर्वसमावेशक बनविता आल्या पाहिजेत. ते आहे आपलं 16वं शाश्वत विकास ध्येय, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, ज्याला आपण शांतता, न्याय आणि सबळ संस्था किंवा सर्वसमावेशक संस्था असं म्हणतोय. याच्यामध्ये सुद्धा एक राज्य अव्वल क्रमांकावरती आहे हे कार्य करण्यामध्ये. त्या राज्याचं नाव आहे उत्तराखंड. उत्तराखंड. तशा प्रकारे हे आपलं 16वं शाश्वत विकास ध्येय आहे, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. आता शेवटचं 17वं शाश्वत विकास ध्येय आपण समजावून घेऊयात. पार्टनरशिप्स फॉर द गोल्स. ध्येय गाठण्यासाठी आपल्याला जागतिक विकासामध्ये भागीदारी द्यावी लागणार आहे. या ठिकाणी आपण घेऊयात ध्येय गाठण्यासाठी जागतिक विकासामध्ये ध्येय गाठण्यासाठी जागतिक विकासामध्ये भागीदारी आपल्याला द्यायची आहे. 17वं शाश्वत विकास ध्येय आहे. म्हणजे शाश्वत विकासासाठी आपण म्हणतोय जागतिक भागीदारी द्यायची. म्हणजे काय,
शाश्वत विकासाची जी अंमलबजावणी केली जाते त्या अंमलबजावणीला आपल्याला गती प्राप्त करून द्यायची आहे आणि या गतीच्या माध्यमातून जागतिक भागीदारीला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा प्रकारे हे 17वे शाश्वत विकास ध्येय आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हे 17 शाश्वत विकास ध्येय याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता त्या प्रश्नांकडे आपण जाऊयात आणि आपण जो आत्ता अभ्यास केला तर त्या अभ्यासाच्या माध्यमामधून ते प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत का हे समजावून घेऊयात. पुन्हा एकदा जर आपल्याला पाहायची असतील सगळी उद्दिष्ट तर एकदा आपण 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवण्यामध्ये सोपं होईल. पहिलं नो पॉवर्टी, दारिद्र्य निर्मूलन. अव्वल राज्य तामिळनाडू, दुसरं झिरो हंगर, उपासमारीचं निर्मूलन. अव्वल राज्य केरळ होतं. तिसरं ध्येय गुड हेल्थ अँड वेलबिंग. या ठिकाणी आपण उल्लेख केलेला होता की चांगलं आरोग्य, आयुष्यमान भारत योजना भारतामध्ये सुरू आहे. तिसरं शाश्वत विकास ध्येय आहे आणि गुजरात राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. चौथं आहे क्वालिटी एज्युकेशन, दर्जेदार शिक्षण आणि समग्र शिक्षा अभियान त्यासाठी राबवलं जात आहे. त्याचा उद्देशच आहे की शाश्वत विकासाचं चौथं ध्येय आपल्याला गाठायचं आहे. मग त्याच्यामध्ये केरळ राज्य अव्वल क्रमांकावरती आहे नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार. पाचवं ध्येय आहे जेंडर इक्वॅलिटी, लैंगिक समानता. छत्तीसगड राज्य याच्यामध्ये अव्वल क्रमांकावरती आहे. सहावं ध्येय आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. त्याच्यामध्ये गोवा राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. सातवं ध्येय पहा अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा. आपण याला पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा असं म्हटलेलं होतं. तर एकूण 15 राज्य याच्यामध्ये अव्वल क्रमांकावरती आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होतो. आठवं पहा शाश्वत विकास ध्येय कोणतं आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ असं याला म्हटलं जातं आणि याच्यामध्ये हिमाचल प्रदेश हे अव्वल क्रमांकावरती आहे. त्यानंतर 9वं ध्येय पहा इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, उद्योग नाविन्यता पायाभूत सुविधा. याच्यामध्ये गुजरात राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. कोणत्या क्रमांकावरती कोणतं शाश्वत विकास ध्येय आहे हे महत्त्वाचं आहे आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी. 10वं रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज, असमानतेमध्ये घट आणायची आहे. देशादेशामधील जी असमानता आहे त्याच्यामध्ये घट आणायची आहे. मेघालय राज्य अव्वल क्रमांकावरती आहे 10व्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये. 11वं शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, शाश्वत शहर आणि शाश्वत समाज. याच्यामध्ये पंजाब राज्य अव्वल क्रमांकावरती आहे. 12वं शाश्वत विकास उद्दिष्ट आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, साधनांचा जबाबदार वापर करायचा. मग त्याच्यामध्ये त्रिपुरा हे राज्य अव्वल क्रमांकामध्ये आहे भारतामध्ये. 12वं शाश्वत विकास उद्दिष्ट आहे. 13वं शाश्वत विकास उद्दिष्ट क्लायमेट ॲक्शन, पर्यावरण बदलावर कृती करायचे. UNFCCC कराराच्या चौकटीत हे करायचं आणि ओडिशा राज्य याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे 13वे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यामध्ये. 4थं शाश्वत विकास ध्येय लाईफ बिलो वॉटर, जलजीवन. ओडिशा राज्य प्रथम क्रमांकावरती आहे. 15वं शाश्वत विकास उद्दिष्ट लाईफ ऑन लँड, भूजीवन. अरुणाचल प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावरती आहे, अव्वल क्रमांकावरती आहे. 16वं शाश्वत विकास ध्येय पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. उत्तराखंड राज्य याच्यामध्ये अव्वल क्रमांकावरती आहे. आणि 17वं आहे पार्टनरशिप्स फॉर द गोल्स, ध्येय गाठण्यासाठी जागतिक विकासामध्ये भागीदारी. आणि याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की 17 शाश्वत विकास ध्येय. आता या 17 शाश्वत विकास ध्येय जर तुम्ही व्यवस्थित पाहिली असतील तर तुम्हाला कुठलाही प्रश्न सोडवता येणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये 169 लक्षांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या परीक्षेसाठी आवश्यक नाही. आपल्याला 169 लक्ष कधी अभ्यासता येतील याची सविस्तरपणे ज्यावेळी आपली 2023ची मुख्य परीक्षा येईल त्यावेळी ही सविस्तर लक्ष आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आत्ता सध्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढ्याच लक्षांवरती तुम्हाला सगळे प्रश्न सोडवता येऊ शकतात. पहा आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूयात. MPSC मेन्स 2017चा प्रश्न आहे.
शाश्वत विकास उद्दिष्ट आणि त्यांची क्रमवारी यांच्या योग्य जोड्या लावा. आता त्याच्यामध्ये तुम्ही कशा योग्य जोड्या लावाल? पहिला पहा, उद्योग, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा कितव्या क्रमांकाला होतं? तर आपल्याला सांगता येईल की ते 9व्या क्रमांकावरती आपल्याला दिसलेलं होतं. हे पहा, 9व्या क्रमांकावरती आहे का ते आपण चेक करूयात पुन्हा. अगोदर पहा, शांत, न्याय आणि भक्कम संस्था असं कितव्या क्रमांकावरती होतं? आपण 16व्या क्रमांकावरती हे अभ्यासलेलं होतं. 16 आहे का पहा, म्हणजे या ठिकाणी 16व्या क्रमांकावरती हे आहे का आपण चेक करून घेऊया. त्याच्यानंतर पहा, जमिनीवरील जीवन, भूजीवन असं आपण म्हटलेलं होतं. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतोय का? तर 15व्या क्रमांकावरती हे ध्येय होतं. आणि हवामान विषयक कृती असं आपण म्हटलेलं होतं. तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की कितव्या क्रमांकाला आपण पाहिलं होतं? ते 13व्या क्रमांकावरती होतं. मग आता या ठिकाणी हे आहे का पहा, 9, 16, 15 आणि 13, म्हणजे 9, 13, 15, 16 आपण पाहूयात. हे पहा, 9व्या क्रमांकावरती कोणता आहे? इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर आहे का? तर आहे. तशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी हे पहा, अजून क्लायमेट ॲक्शन 13 क्रमांकावरती आहे. 16व्या क्रमांकावरती आपण पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स असं म्हटलेलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील की कितव्या क्रमांकाला ते ध्येय आहे? तर उद्योग, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा 9व्या क्रमांकाला, हवामान विषयक कृती 13व्या क्रमांकाला, जमिनीवरील जीवन 15व्या क्रमांकाला आणि 16व्या क्रमांकाला शांत, न्याय आणि भक्कम संस्था. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारतात. म्हणजे कोणतं विकास ध्येय कितव्या क्रमांकावरती आहे हे अभ्यासासाठी उपयुक्त आहे. यानंतरचा प्रश्न पहा, UPSC प्री 2016 आला होता. शाश्वत पहिलं विधान, 2 विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांच्या आधारावरती आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. शाश्वत विकास ध्येय हे सर्वप्रथम 1972 मध्ये क्लब ऑफ रोम या विचारतज्ञांच्या गटामार्फत मांडण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी क्लब ऑफ रोमचा काय संबंध आहे का? 1972ची पर्यावरण परिषद मी तुम्हाला सांगितली होती. त्याच्यामध्ये क्लब ऑफ रोमचा पण उल्लेख केला होता का? नव्हता केला. म्हणजे सरळ सरळ पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं पहा, शाश्वत विकास ध्येय 2030 अखेर गाठायचे आहेत. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला, शाश्वत विकास ध्येय आपल्याला 2030 अखेरपर्यंत गाठायचे आहेत. हे विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त बी हे विधान आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे असं सांगता येईल. आता पहा, MPSC मेन्स 2018 विषमता कमी करणे हे याचं उद्दिष्ट नाही. आता कशाचं उद्दिष्ट नाही? विषमता कमी करणे, रिड्यूस इनइक्वॅलिटीज, विषमता कमी करणे कशाचं उद्दिष्ट नाही. MDGs आपण पाहिलं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स उद्दिष्ट होतं विषमता दूर करायची होती. सस्टेनेबल मध्ये सुद्धा विषमता दूर करायची आहे. नियोजन उद्दिष्ट, ज्या नियोजनाच्या योजना आखल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विषमता दूर करणं हे उद्दिष्ट आहे कायमस्वरूपी. ते हे पण आहे, हे पण आहे. जागतिक व्यापार संघटना WTO याचं उद्दिष्ट नाही. तशा प्रकारे विषमता कमी करणं याचं उद्दिष्ट नाही. हे प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला फक्त डी ऑप्शन या ठिकाणी निवडता येईल. आता पहा प्रश्न कितीही मोठा असू द्या, तुम्हाला तुमची ध्येय जर माहीत असतील तर ती तुम्हाला सहजपणे सोडवता येणार आहेत. प्रश्न पहा, MPSC प्री 2019 आहे. जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट ठरविण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेले नव्हते हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर पहिलं पहा, गरिबीचे उच्चाटन साहजिकच आहे. गरिबीचे उच्चाटन आहे. असमानतेविरुद्ध संघर्ष आहे. लिंगभाव समानता आहे. आरोग्य व शिक्षण सुधारणा होत्या का? सहजपणे तुम्हाला सांगता येईल, ह्या होत्या. महासागर जंगल रक्षण हे पण आपण अभ्यासलं.
तिसरं पहा, अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी करायची आहे की नाही, जागतिक भागीदारी आपल्याला करायची आहे. पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास हे पण आहे. अतिरेकी संघटनांवर बंदी आणि पर आक्रमणावरती बंदी. आता हे तुम्ही आपल्या अभ्यासामध्ये होतं का, Rio+20 घोषणापत्र संदर्भात जी काही आपली शाश्वत विकास उद्दिष्ट आपण अभ्यासली, शाश्वत विकास उद्दिष्ट, त्याच्यामध्ये अतिरेकी संघटनांवर बंदी आणि पर आक्रमणावरती बंदी असं कुठं उल्लेख आहे का, नाही. म्हणजे हे विधान आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की हे वैशिष्ट्य नव्हतं. म्हणजे फक्त डी कुठं ऑप्शन आहे ते पहा. अशा प्रकारे सहजपणे आपल्याला प्रश्न सोडवता येतात. यानंतरचा प्रश्न पहा, टिकाऊ सातत्यपूर्ण विकासाची, प्रश्न नुसताच मोठा आहे, खरं तर सार हित आहे. कोणते ध्येय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देते? कितव्या क्रमांकाचा, पुन्हा क्रमांक विचारला, पूर्ण वाचूयात प्रश्न आपण. टिकाऊ सातत्यपूर्ण विकासाची 2030 ची कार्यक्रम पत्रिका संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी 2015 मध्ये स्वीकृत केली, ज्याद्वारे लोकांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. यात 17 टिकाऊ विकास ध्येय म्हणजे शाश्वत विकास ध्येय समाविष्ट आहेत. खालीलपैकी कोणते ध्येय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देते? 4 क्रमांकाचे ध्येय तुमच्या लक्षात येईल की ध्येय 4 गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देते आणि त्याच्यात केरळ राज्य अव्वल क्रमांकावरती आहे असं आपल्याला सांगता येईल. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. हरित राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाशी म्हणजे GNIC पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो आपल्याला कॉन्सेप्टमध्ये येईल ज्यावेळी आपण उत्पन्नाची संकल्पना अभ्यासूयात. राष्ट्रीय उत्पन्न नैसर्गिक संसाधनांमध्ये घट, पर्यावरणीय ऱ्हास असं ह्याच्यामध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे. त्याचा आपण सविस्तर अभ्यास ज्यावेळी अशा प्रकारच्या संकल्पना येतील आपल्या समोर त्यावेळेस करूयात. पण अशा प्रकारे 17 शाश्वत विकास ध्येयांवरती प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, त्याच्यामध्ये ही शाश्वत विकास ध्येय व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि एवढं जरी आपल्याला लेक्चर पूर्ण केलं तरी सुद्धा तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवता येतील.